किती दिवस झालं वासराला? वासराला महिना व्हायचा आहे बघा, एक 20 दिवस झाला असतील. आता 20 दिवस झालं. हा 20 दिवस झाला. याच्या अगोदर असं वासरू झालतं का? नाही कधीच नाही वासरू असं झालं. बरं. हा वासरू झाल्यावर सगळे खुश आहे ती. सगळे खुश आहेत. जरा मग वासरू जन्माच्या आधी काय डोक्यात आलं होतं नेमकं? वासरू जन्माआधी तुमच्या चॅनलला बघितलं, हां काय म्हणलं सरांचं एवढं चॅनल वाटते, म्हणलं वासरू आपण अशी पाहिजेच करावं, हां. म्हणून तुमचा संपर्क साधला आणि ते तुम्ही मला तिथला बैल निजामपूरचा बैल सुचवला. बरं. मग ते आपण भरून आणला. हां हां. त्याच्यानंतर मग आता ही त्याची पैदास पडली ना, मग सगळे खुश, घरची बिरची सगळी खुश आहे त्याच्यावर. आता बरं, माझी ओळख कोणी करून दिली होती? तुमची ओळख चॅनलच्या माध्यमातून ओळख झाली आपली. हां हां हां. चॅनलच्या माध्यमातून. चॅनलची ओळख कोणी करून दिली होती? चॅनल असाच मी युट्यूबवर बघत तुमचा मला चॅनल दिसला, असं बरं. ओळख कोणी करून दिली नव्हती आपल्याला. हं. मग ती तुमची मुलाखत ही एकदम म्हणजे भारी वाटली, बरं. की एवढं तळागाळातून माणसाला, शेतकऱ्याला देखील तुम्ही तिथपर्यंत संदेश पोहोचवताय हं. असं वाटलं, म्हणून मी तुमच्या पूर्ण संपर्क केला. म्हणजे हे माझं काम असं समजायच्या आधी याच्या अगोदर कधी काम समजलं नव्हतं का बाबा? तळागाळापर्यंत कोणतरी पोचतंय किंवा कोणतरी असावं असं कधी वाटलं होतं का? नाही असं कधी असं म्हणजे एवढं तळागाळातलं शेतकऱ्यापत्र कोण पोहोचतच नाही सर. हां हां तुमचं काम म्हणजे कसं आहे, प्रामाणिकपणानं काम आहे तिथं. हां. त्याच्यात तुमचं स्वार्थ म्हणून असं तुम्ही काय ते दाखवत पण नाही. बरं. त्याच्यामुळं सर्वसामान्याला असं वाटतं की सर म्हणजे तुमच्या संग चर्चा झाली म्हणजे माणूस आपलाच फिक्स असं वाटतो. बरं. त्याच्यामुळं सहजासहजी तुमच्या पैसे माणूस आलेला कुठं दूर पण जात नाही. हं. आणि सगळ्या वेळात वेळ तुम्ही भरपूर देता, पण त्यामुळं भारी वाटतंय. तुम्हाला कधी वाटलं होतं का तुमच्या आयुष्यात की आपण कोणाच तर ऐकलंय आणि ती गोष्ट सिद्ध झाली आहे आणि तो व्यक्ती आपल्या दारापर्यंत येईल अचानक? नाही अचानक गेलं असं काही वाटलं नव्हतं बरं का. हां. पण आता ती काय तर घडून आणण्याचं आपलं पहिलं पुण्यच काय तर असणार आहे. बरं. त्याच्यामुळे तुम्ही अचानक मला म्हणलं की सर मी दानाजी भाऊ तुमच्याकडे येणार आहे मी. हां. मग मला एक तर भारी वाटलं, आनंद की असं लय भारी वाटला. वाटलं? हा लय भारी वाटला खरं मनातून, म्हणजे आपल्यासाठी बी कोणतरी इथे यायला लागलंय. हां. बरं. हा असं म्हणजे कोण येत नाही ना, येत पर कोण पोचायला लागलंय. बरं. त्यामुळे भारी वाटलं ते. बरं, आता इथून पुढे काय निर्णय घेतलाय काय? म्हणजे बाबा खिलारसाठी काय विचार केलाय? बरं बा गाई कोणाच्या तर मार्गदर्शनाखाली आपण भरतोय हा किंवा कोणतरी हिथं भर तिथं भर म्हणल्यावर आपण भरतोय, हा हिथं जा म्हणल्यावर जातोय. हा. मात्र त्यातून मिळणारं जे फळ आहे मग त्याच्याबद्दल कधी नियोजन कधी केलंय का? काय करायचं नेमकं? आता गाई विली. बरं आता इथून मोहर मी कायम तुमच्या संपर्कात राहणार आहे ना. आपण तुमच्या मार्गदर्शनाखालीच आपण कुठला पायदास करायची, हां. वा आपला गाई कुठल्या क्वालिटीची आहे, बैल कुठल्या क्वालिटीचा आहे, हे तुमच्या मार्गदर्शनाखाली जाता आपण राहणार आहे. बरं. मग त्यानंतर निर्णय काय घेतलाय आता ह्या गोष्टीचा पुढं, म्हणजे ह्या वासराचा? ह्या वासराचा निर्णय आपण असं एक चांगली पायदास पडली, आता तुम्ही बघताय पण. बरं. मग आता डोक्यात अजून बी आपला नाद जरा लांब उभं थोडं. हां. बरं. शरीर क्षेत्रातला आपल्याला नाद आहे. हां. मग हे आपण शरीर क्षेत्रासाठी तयार करणार आहे वासरू. बरं. त्याच्यामुळं हा निर्णय चांगला वाटतोय मला पण. मग आता तुम्हाला कधी वाटलं नाही का बाबा हे जलमलंय तर ह्याला कोणत्या गोष्टीसाठी निर्णय घ्यावा असं वाटलं नाही का? आता